बघा, आपण ज्या परिसरात आलो ना, इथे कुलूप दिसतंय. हे आपले छत्रपती संभाजीनगरचे लेखक, प्रकाशक, कथाकार ज्यांचं नाव आहे बाबा भांड. यांना आम्ही 30 वर्षापासून छत्रपती संभाजीनगरच्या साहित्यिक वातावरणात बघतोय आणि त्यांच्या पुस्तकासाठी आम्ही संकेत प्रकाशनला आम्ही खूपदा जाऊन येतो. कधी काळी लिखाणासाठी हे घर त्यांनी बांधलं होतं. आनंद घन असं ह्या वास्तूचं नाव होतं. सुंदर असं हे दृश्य झाडीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. बघा, अगदी फार्म हाऊसला पाहिजे तशीच इमारत इथे यांनी बांधली होती आणि सुंदर अशा वातावरणात हे घर आता निर्जीव झालेलं आहे, दुर्लक्षित झालेलं आहे. सगळीकडून गवत उगवलेलं आहे. सरांना आता निवृत्तीच्या काळात वेळही कमी मिळत असेल किंवा कदाचित शरीर थकल्यामुळे त्यांना इतक्या दूर येऊन हे सगळं करणं शक्य होत नसेल. म्हणून कदाचित आता या वास्तूमध्ये कुणीही नाही. आजूबाजूला गाववाल्यांनी काही चुली केल्यात, काही पार्ट्या झालेल्या दिसत आहेत आणि इथे या गवतामधून ह्या पायऱ्यासुद्धा घराच्याच आहेत, ह्या सुरक्षित आहेत. इथून हा त्यांच्या बाजूचा भाग आहे जिथे वेगवेगळ्या कठड्यांचा वापर करून या सुंदर झाडीला त्यांनी असं फार्म हाऊसमध्ये रूपांतरित केलं होतं. ती ही इमारत झाडीमध्ये झाकली आहे आणि इथून हा सुंदर परिसर आपण बघू शकतो जिथे पाण्याचा झरा वाहतोय आणि या झऱ्याच्या बरोबर बाजूला हा डोंगर आहे.